उन्हाच्या कागदावरती शब्द उठवायचे. काय लिहावे ते सुचेना. आवाज काय लिहावे ते सुचेना. जरी भूतकाळात जगतो मी, वर्तमान मला उठवायचे आहे. इथे सुद्धा मी गोंधळून जातो. आपण मला बोलवलं मी हा आपण कोण? अहो असं काय करता आता एका क्षणापूर्वी तुम्ही मला बोलवलं. अहो असं काय करताय? मी कुणालाही बोलवलेलं नाही आणि हे काय सरळ घरात घुसताय. आपण कोण? चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना ते हे. आधी बोलवायचं आणि मग सरळ नाकारायचं. अहो बोलवल्याशिवाय यायला मी वाटलं कोण तुम्हाला? हा फिनाईलवाला का रद्दीवाला? अहो निदान ते दरवाजातूनच विचारतात. तुमच्यासारखे सरळ घरात नाही घुसत. तुम्ही आधी बाहेर व्हा भाऊ. हा काय 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 विचार काय तुमचा? मान न मान घेतो मेहमान. आधीच एकतर काही लिहायला सुचत नाहीये. हा तेच तर म्हणतोय मी. तुम्ही एक एकांकिका लिहा. करेक्ट. तुम्हाला कसं माहित? त्याचं कथानक अगदी सुपक गुळगुळीत आहे. त्यात काहीतरी चित्तवेध विलक्षण असावं असं तुम्हाला वाटतं. हो पण तू आणि ते जमत नाहीये म्हणून तुम्ही मला बोलवलं. हो म्हणजे तुम्ही 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 कोण आहात? मला काही कळेल असं झालंय. अरे वेळे आम्ही प्रतिभा. प्रतिभा? तुम्ही पुरुष असून स्वतःचं नामकरण स्त्रीलिंगी केलंय. कारण मला स्वतःचं असं ध्येय स्वरूप नाही. तू म्हणत असशील तर मी स्त्री रूप धारण करतो. नको नको. माझी बायको आली तर तिला काय वाटेल की दार बंद आणि खोलीत बाई. वा हुशार आहेस रे का? आपल्या भेटीने आनंद झालेला आहे. बर आता आपल्या येण्याचे प्रयोजन सांगा. ते तुलाच ठाऊक बालका. बालका? अच्छा, तर तुम्ही मला बालका म्हणता. बरं बरं बरं. तुमचं नाव काय म्हणालात मिस्टर? प्रतिभा. बरं. तुमचं आडनाव काय? आडनाव हा दिग्दर्शकीय. अच्छा, तर दिग्दर्शकीय हे तुमचं आडनाव आहे तर? अरे मूर्ख माणसं आम्ही दिग्दर्शक या एकांकिकेचा. तुम्हाला काय माहिती एकांकिका लिहितोय? पुन्हा गोंधळ. अरे मंदबुद्धी मिली प्रतिभा प्रत्यक्ष सरस्वती त्यातून दिग्दर्शकीय. म्हणजे जेव्हा जेव्हा या रंगभूमीवर हिणकस लेखन अवतरतं तेव्हा तेव्हा मला अधिक जोमाने आणि अधिक खळाळी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे काय? मला कळालं नाही. वाटलंच मला. हे लक्ष देऊ नये. अध्याय 132 श्लोक 48. यदा यदा हि लेखनस्य ग्लानिर् भवति स्तेजो अभ्युत्थानं नाटकस्य संभवामि शरैः. पाडं? सांग. यदा यदा हि लेखनस्य ग्लानिर् भवति स्तेजो अभ्युत्थानं नाटकस्य संभवामि क्षणे क्षणे. हा काय हा कळलं का काही? हा सांगतो. जेव्हा जेव्हा या रंगभूमीवर वाईट लेखनामुळे संपूर्ण एकांकिका खाली घसरायला लागते ना. येते का लक्षात? हा 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 हा. जेव्हा जेव्हा या रंगभूमीवर वाईट लेखनामुळे संपूर्ण एकांकिका खाली घसरायला लागते ना तेव्हा 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 त्या एकांकिकेच्या सुविहित प्रयोगासाठी आणि तिचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी मला क्षणोक्षणी या रंगभूमीवर अस्तित्व दाखवावं लागतं. तीच ती दिग्दर्शकीय प्रतिभा. कळलं? ते सगळं ठीक आहे हो, पण आता तुम्ही इथं कशाला आलात? पाणी प्यायला. हा? अरे वेड्या तुझ्या मदतीला. अच्छा. या क्षणी काय लिहावं तुला काही सुचत नाही बरोबर? हो. तरी तुला ही एकांकिका लिहून पूर्ण करायची. हो. IITच्या स्पर्धेत बक्षीस मिळवायचंय. हो हो. हा मध्ये तुलाच कसं मिळेल हे पाहण्यासाठी मी इथं आलो. अरे मग तुम्ही 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 असं उभे का बसा. मी आपल्यासाठी काय करू? नाही तू माझ्यासाठी काही करू शकत नाहीस. कारण तू माझ्यासाठी नाहीयेस तर मी तुझ्यासाठी. ठीक आहे. तुझा योग्य वेळी योग्य तो वापर मी करून घे. पण तेवढी तुझी लायकी असेल तर. हो. बरं ते सगळं जाऊ दे.
मला आधी एक सांग, तुझ्या या एकांकिकेचं कथानक काय? कथानक ना बघा, कथानक तसं जुनं आहे पण मराठी रंगभूमीला नवं आहे. बरं. बघा, एक अतिशय शूर, जबाबदार, देखणा, शिकलेला पण गरीब बेकार तरुण. निवड दुर्दैवानं त्याच्या आयुष्यात त्याला गुंड अहो पुस्तक म्हणजे काय, चांगली हाणामारीच होते त्यांची. गुंडांना हा चांगलाच बदलतो. अरे. तो गुंड या बाळाचा सोड म्हणून त्याच्या घरच्या सर्वांना ठार मारतात. पोलीस काहीच करू शकत नाही. मग हा एकटा मशीन गन घेऊन सर्व गुंडांना ठार मारतो. काय? कशी काय? छान आहे, बघू. एकांकिका बाहेर पुतळेवाला उभा आहे, त्याला दे. हिंदी पिक्चर लिहितोयस? हा? अरे मराठी रंगभूमी म्हणजे वाटतं काय तुला? ज्या रंगभूमीवर देवल, खाडीलकर, शिरवाडकर, मयेकर अशा लेखकांची परंपरा आहे, त्या रंगभूमीची कबर घालतोस? हा? अरे तुला काही सुचत नाहीये, काही लिहिता येत नाहीये, तर ही एकांकिका घडवायचा एवढा अट्टास कशासाठी? काय निष्पन्न होणार आहे तू? हा? का एखादी तरी एकांकिका चांगली होईलच की. बाळा, सोपं नाहीये ते. त्यासाठी अनुभवाचं पाठबळ हवं, प्रत्यक्ष अनुभव हवे गाठीला. आणि तू या बंद खोलीत झापडं बांधून एकांकिका लिहिणार. कुणावर? गुंड प्रवृत्तीवर. गुंड पाहिलेस कधी? रामपुरी हाताळलेस? पण एखादी मारामारी? अरे गर्दीमध्ये तुमच्या बायकोला कोणी धक्का मारला तर त्याच्याकडे कानाडोळा करणारे लोक तुम्ही. तुम्हीच. आणि तू गुंड प्रवृत्तीवर कथा लिहिणार. आधी गुंड प्रवृत्तीशी ओळख करून घ्यायला शिक. म्हणजे मी काय करायला हवं होतं? थोडासा चहा द्यायला हवा. राहू दे. लोकलमध्ये सर्वप्रथम चढायला हवं. विदाउट तिकीट प्रवास केलेस? ठेव. नाही. फुकटच्या पासवर नाटक. हा? रेशनच्या दुधाच्या रांगेत पहिला नंबर, शाळेत पहिला नंबर, ते पहिलं बक्षीस कशातही नाही. आणि तू गुंड माणसांवर कथा लिहिणार. तुला बाप जन्मात जमणार नाही येते. फार भयंकर बोलता हो तुम्ही. रागावलास? अरे पण हे गरजेचं होतं. प्रथम मी लेखक असण्याचा तुझ्यातनं अहंकार उतरवला नाही. आता मी तुला मार्ग दाखवतो. हा, तो कोणता? चांगला लेखक होण्याचा. हा, पण त्यासाठी तुला तुझं अनुभव विश्व समृद्ध करायला हवा. तू विविध अनुभव घ्यायला हवेस, हा, जे तू आता घेऊ शकत नाहीयेस. हा? जरा तुझ्या कल्पनांना जे पटेल तसंच तू वर्तन करतोस नेहमी. उदाहरणार्थ तुझा बॉस तुझी चूक नसतानाही तुला फायर करतो, बरोबर? अहो ते तसं नाही. मी काही सांगितलं आणि काही बोललो, हा. बॉसला ते पटणार नाही ना. त्याला नाही पटलं तर नको पटू दे ना. तू तुझं काम कर. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. उगाच लिहून ठेवलंय का? म्हणजे बाबा बॉसला शिव्या घालू आणि त्याने नोकरीहून काढून टाकलं तरी शोक करत बसू नको असंच ना? कर्म माझं. काय? माझी कर्म मला केलीच पाहिजे बाबा. तुला तसं नाही कळलं. इकडे नाटकाच्या रिहर्सल्स करतोस? हो 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 हा? हो. हे तसंच करायचं. हा. हा? हा. समज मी तुझा बॉस आहे. हा हा? हा तुझ्यावर खूप चिडलेलो आहे. हा हा. दे मला शिवाय. जमेल? अहो नाही, शिवाय देणं मला जमतच नाही. मुळात मी कोणाशी भांडूच शकत नाही. जमेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे. हा? बस. हा, समज ही तुझ्या बॉसची केबिन आहे. हा हा? हा हा हा. हा. तू बॉसची भूमिका कर. हा म्हणजे तुझ्या मनावर ताण येणार. हा हा हा? हा समज मी बाहेर बसलेलो आहे. हा हा काम करतो. हा हा? स्वभाव आळशी आहे. हा कामाची उरक नाही. हा हा कामं पेंडिंग आहेत. हा. शिवाय तर नवीन कामं आली आहेत. अरे चल. हा स्टार्ट. हा. देशपांडे, देशपांडे, हा. देशपांडे, देशपांडे. हा. बोला. चालूय. कालची कामं झाली? चालूय. अहो लवकर पूर्ण करा ना, अजून बरीच कामं. तुम्ही म्हणलं का अर्जंट आहे म्हणून कालच करायला घेतली. हा? शेवटी मी पण माणूसच आहे, यंत्र नाही. अहो पण आज देखील अर्जंट काम आली आहेत ना. त्याला मी काय करायचं? हा? एक तर माणसांना सुट्ट्या देता. हा? मुलांना घेऊन जाता पिक्चरला. कोणाला? सेक्रेटरीला एडी मर्फीचा पिक्चर बघायला पण मी घेऊन Oh, गेलो.
हळू काय हळू काय एकदा म्हणता पटापटा कामं करा हा? आता म्हणते हळूहळू बोला. अहो पण माझा काही विचार कराल की नाही? कशाला तुम्ही आमचा करता हा? सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती कामं कामं आणि कामं, तरी तुमचं तोंड वाकडं ते वाकडं हा? आता दुसरी माणसं नाही आहेत ऑफिसमध्ये, हो त्यांनाही सांगा की जरा कामं. हो सांगतो, त्यांना पण कामं सांगतो. हा. पण आधी तुम्ही बाहेर व्हा बरं. जातोय हो पण लक्षात ठेवा माझं नाव राम देशपांडे. काय हा काय लेखक कसं काय? झकास. आमची अगदी एकदम करून टाकली म्हटलं तुम्ही. हा काय हे किती मोठ्यांनी बोलताय. शेजारच्या ऐकलं असतं तर त्यांना काय वाटलं असतं की मी सिनेमाला जातो म्हणून. अरे हेच तर तंत्र असतं भांडायचं. समोरच्याच्या वीक पॉइंटवर भर द्यायचा की समोरचा खलास. मग आता तरी जमेल की नाही? जमेल असं वाटतंय, हा, पण असं मी काहीतरी नेहमीच मानतो. हा. प्रत्यक्षात बॉस दिसले ना की पायातलं सगळं बळच निघून जातं. कशाला कोरड पडते. अहो तोंडातून शब्दच फुटत नाही. जमेल हो हळूहळू सगळं जमेल. प्रयत्न करायला काय हरकत नाही. हा? ते खरंच आहे म्हणा. हा. मग बोलू तुझ्या बॉसला, कोणाला? तुझ्या साहेबांना. हे बघ आलेच. बॉस हे काय काही पण. हा कुठं आहे बॉस? नाही आले. ऑफिसमध्ये कामं पेंडिंग आहे. इथं कामं पेंडिंग आहे. आता बॉस जर इथं आले तर ऑफिसमध्ये कामं होत जातात. आवाज तुम्ही बॉस इथं आले. बॉस या ना. बसा बसा. अरे अरे हे इकडे कसं काय बॉस? मीच बोलवलं त्यांना. कधी? हे काय आत्ता तुझ्या समोर. हा अरे मी तुला म्हटलं नव्हतं का मी दिग्दर्शक या एकांकिकेचा. सर्व पात्र मी सांगीन तशीच वागणार. देशपांडे देशपांडे कान फुटले का तुमचे? मैं कमी सर. विचारताय कशाला? मी जात बोलवलंय तुम्हाला. जेव. तुम्ही समजता काय स्वतःला? हेड ऑफ द डिपार्टमेंट. का काय झालं? काही चुकलं का? हो देशपांडे मला मॅनर शिकवणार आणि वर विचारता काय चुकलं का? अहो तुम्हाला अक्कल कधी ना काय माणसं भेटले रे? काची नावं झाली? नाही त्याचं काय झालं की कारण सांगू नका देशपांडे. तुमची सगळी कारणं माहिती आहेत मला. तुम्हाला वेळच झाला नसेल होय ना? नाही नाही काम करायला कालच घेतलं पण तुम्हाला वेळ झाला नाही. नॉन सेन्स. पण कालच सांगितलं होतं हे काम अर्जंट आहे. सांगितलं होतं नाही. मग कालची कामं काल झाली पाहिजेत आणि आजच्या अंडरस्टँड ठीक आहे. संपूर्ण रिपोर्ट व्हायला पिझ्झा संध्याकाळपर्यंत दोन्ही कामं पूर्ण व्हायला हवी. प्रयत्न करतो. पोकळ प्रयत्न करू नका देशपांडे. कामं करा कामं. आय वॉन्ट रिझल्ट. पण सर रिझल्टपर्यंत कामं पूर्ण झाली नाहीत ना तुमच्या कामावर येऊ नका. घरी बसा. पण सर हे पण काम Nothing doing. This is final. सर मी रात्रभर बसून इथं ऑफिसमध्ये काम करतो आणि सकाळी तुम्ही आले ना की 9 वाजेपर्यंत तुमच्या टेबलावर देतो सर्व काम पूर्ण. हो 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 असं म्हणताय? हो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. मोठा माणूस आहे यांच्यासारखी माणसं जगात आहेत ना म्हणून आमच्यासारख्यांचं म्हणजे चाललंय. ठीक आहे या आता. बाय द वे दिग्दर्शक हा एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बोला. काम खूप अर्जंट आहे. बोल. तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नका.
ठीक आहे. धन्यवाद. मग आता रात्रभर जागून कामं करणार वाटतं. म्हणजे काय करायला जवळ आणि मग एकांकिका लिहिणार. लिहू पुन्हा केव्हा तरी. सध्या काम महत्वाचं, नाहीतर भट म्हणता नोकरी जायची. हेच म्हणतो मी. अंगात धमक नाही, अन्यायाचा प्रतिकार करायला नको, सगळं सहन करायचं. हेच बघा, तुम्हाला साहेब केलं तरी तुम्ही हाताच्या लोकांच्या दडपणाखाली आहेत, आणि कारकून केलं तरी साहेबांची शिवा करता. अहो हे बरं नाही. सतत दडपणाखाली राहिलात तर तुमचं मन कमकुवत होईल. मुक्त मनाचा आविष्कार तुमच्या साहित्यात कधीही उमटणार नाही. तुमच्या कथांमधून उगवतील ते फक्त पोकळ शब्दांचे गुरगुर. वास्तवतेचं कोणतं त्याला कधीही लागणार नाही. कंटाळलास? नाही फार चांगलं सांगताय, खरंच चांगलं सांगताय. मला ना मला याची गरज आहे. खरं सांगू का, एवढ्या आपण तिथं कधी माझ्याशी कधी बोललंच नाही. जो येतो तो स्वतःचीच टिमकी वाजवतो. माझं म्हणणं तुम्ही ऐकूनच घेत नाही. होतं काय की प्रत्येकाला स्वतःची एक बाजू असते आणि माझी बाजू त्यामुळे बाजूलाच पडून राहते. मला पण शब्द सुचत नाही. सुचले ना तरी तो फुटत नाही. म्हणून मी लिहितो, खूप खूप लिहितो. वेळ मिळेल तेव्हा लिहितच असतो. बरं वाटतं. हे कागद आहे ना, हे कागद म्हणजे माझ्या मनाचा अर्थ आहे. त्यामुळे माझ्या कथेतली पात्र कशी शूर रुबाबदार असतात. चांगल्या बोलण्यात एक सफाई असते. ती कधी कोणाला घाबरत नाही. सारा जग ते त्यांच्या तालावर नाचवतात. मला माहिती आहे की त्या कथा भ्रांत असतात. ते निर्जीवाचे सपक, पण तरी त्याच कथा मला लिहाव्याशा वाटतात. कारण त्या कथा म्हणजे माझी वेदना आहे. पण जाऊ दे, तुम्हाला सांगून नाही समजणार. पण एवढं ऐकून तिथलं उत्तर घ्यायलाच काय. धन्यवाद. अरे बोल राव बोल. अरे छान बोलतोस. बघेल ही मनातल्या वेदनांचा कोप असाच तरारून वर यावा लागतो. तेव्हा सकस कथेचा जन्म होतो. खूप काही सोसावं लागतं रे. तेव्हा वाचण्यासारखं काहीतरी लिहिलं जातं. सुखाची नशा भोगण्यासाठी दुःख पचवून ठेकर द्यावा लागतो. पण ते दुःख सुद्धा आपली असावी लागतात. म्हणजे अरे म्हणजे तुला ज्याचा अनुभव आहे अशा विषयांवर लिहायला सुरुवात कर. माझा अनुभव, माझे कसले काय अनुभव असणार. 4 चौघांचे तेच माझे. वा
फॉर्मलीन दडवून ठेवलेले असे काही हळवे क्षण, सतत वाढणाऱ्या झऱ्याप्रमाणे खोल झिरपणाऱ्या जखमा, कुणासाठी तरी केलेला त्याग, काही मानाचे तर काही अपमानाचे क्षण. अरे काहीतरी असेलच ना. हो तसं काही नाही. खोटं बोलू नकोस राव. नीट विचार कर. आठव तुझं ते बालपण, अण्णा, माई आणि त्यांच्या घरातला आश्री. अरे दादा, कोणी आला? बरं थांब, मी आले त्या प्रोग्राम. काय? आज काय केले का माहिती? आज की नाही पोळ्याच्या पोळ्या केल्यात का? पण आताही नाही मिळायच्या, त्यानंतर हा. आला रावसाहेब, आता काय गिळायला हवा असेल ना? हो कामं झाली का सगळी? हो बाई लाकडं फोडून ठेवलीस? हो मुलांना खाना घातलास? गोठा स्वच्छ केलास? हो बाई सगळी कामं झाली. मला खूप भूक लागली. मला जेवायला दे ना. आणि पाणी भरायला कोण वरून तुझी आई येणार आहे? कुठल्या जन्मीचा पाप ठरते कोणास ठाऊक? सगळी स्वतः गेली आणि पिढा सोडून गेली माझ्या उरात. बाई असं लोक बोलू मध्ये ऐकत. आलाय मोठ्या शाळा दिला कैवारी. पाणी भरल्याशिवाय अन्नाचा एक कण मिळणार नाही, सांगून ठेवते. कैलासराणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. काय रे असा गुडघ्यात मान घालून का बसलायस? काही नाही. आजची कामं झाली का सगळी? आणि अभ्यास? मी सकाळपासून जेवलो नाही. मला खूप भूक लागली. मी आधी नाही का सांगायचं? अहो ऐकलं
माझ्याच घरात मी आश्रित ठरलो. माझ्याच घरात मी आश्रित ठरलो. माझ्याच घरात मी आश्रित ठरलो. माझ्याच घरात मी आश्रित ठरलो आणि आणि त्या क्षणी घर सोडलं. अरे मग हे लिही. वैयक्तिक दुःखांचं भांडवल करायला आवडत नाही मला. कधीच केलंही नाही ते. स्वतःच्या पायावर उभा राहिलो, धडपडलो, लागलंय कधी कधी, पण कधी कोणाच्या सहानुभूतीवर जगलो नाही. सुरेख सुरेख डायलॉग. अरे बा हा ही लिही का तरी. अरे छान कथा उभी राहिली या विषयावर. असाच आईविना बोलता होईल. स्वतंत्र वाड्याचा करारी खूप खूप मोठा होतो वगैरे वगैरे. अरे एक नाटक होईल या विषयावर. या कथानकावर नाटक. कथानक कसं जबरदस्त अनुभव देणार हवं, खिळवून ठेवणार, आयुष्य हलवणार. जबरदस्त अनुभव. आयुष्य हलवणार. पुरुषार्थ हरवल्याचा अनुभव कसं वाटतं तुला? काय? अरे जेव्हा एखाद्याला कळेल की तो पुरुषच नाहीये तेव्हा काय वाटेल त्याला? हा? अभिमानाचा ताठा एका क्षणात गळून पडेल त्याचा. समाजात वावरताना भर रस्त्यात चट्टी सुटल्यासारखं वाटेल त्याला. भास्कर, असं होत नाही कधी. असं घडूच शकत नाही. आणि आणि तुला काय माहित त्या कॅरेक्टरला काय वाटेल ते? नाटकाला खोटा टर्न दिल्यासारखं होईल ते. वाटू दे वाटू दे. सांग खरं तेच लिहितोय. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असतं राव. आणि कोणी जास्त भर देऊन विचारलंच ना तर सांग आत्मचरित्र लिहितोय. हे फार होत आहे. तू तू माझ्यावर आरोप करतोय. हो हो करतो मी आरोप. तू शंट आहेस, नपुंसक आहेस. काय होय तुला? राम, डॉक्टरांकडे गेला होतास का? अरे काय म्हणते मी, डॉक्टरांकडे गेला होतास का? हो, काय म्हणाले ते?
नाटक मोल होणार नाहीये ते मला. पण पण तुझं काय? हा, तुम्ही एक पूर्ण स्त्री आहात अनघा देशपांडे. एक एक कचकचित मादी. 4-5 काय हजारोने पुरवते तुम्हाला. तुमचा फॉर्म अजून जबरदस्त आहे. कोणी हे तुम्हाला हसत हसत कवेत घेईल. तुमच्या त्या पोरांना ना तुम्ही बॅलन्स काय लागायला आणि ती कुठकुठी डुबली तुमच्या लागे. इन्स्पेक्टर राणे, सीबी ऑफिसर आणि हे माझे कलिक जाधव शिंदे. तलाशी करा. तलाशी? अहो पण काय झालं तरी काय? ऑफिसची कॅश पडवलं तुमच्यावर आरोप आहे. 6 लाख कॅश पडवल्याचा? अहो पण मी रजेवर आहे. हो, आजपासून रजेवर आहात, बरोबर? हो बरोबर. मग काल काढलेली कॅश कुठे देशपांडे? कुठं म्हणजे काय? ऑफिसमध्ये. आम्हाला बसवायचा प्रयत्न करू नका देशपांडे. साधे खरं सांगा. विश्वास ठेवा यात. सांगा, घाबरू नका. आम्ही तुम्हाला मदतच करू. कॅश कॅश नेहमीप्रमाणे काढली बँकेतून आणि दामूकडे दिली. आय सी. दामू? कोण दामू? दामू आमचं पिऊ. समोरच ऑफिस आहे आमचं. म्हटलं पटकन वर जाऊन साहेबांना दे. पुढे पुढे काय? तू देऊन आला. मग मी घरी निघून आलो. वा देशपांडे वा. तुम्ही लिहिता असं कळलं होतं, पण थापा मारता माहित नव्हतं. अहो विश्वास ठेवा यातले शब्द खरा आहे. अहो दामू काल ऑफिसला झाला नव्हता. मास्टरवर सही सुद्धा नाहीये त्याची. त्याच्या रजेचा अर्ज 2 दिवस अगोदर सँक्शन झालाय. आणि विशेष म्हणजे रजेला रेकमेंडेशन तुम्हीच दिले. हे कुठं तो आला होता. सगळं त्याचाच चहा केला. दिला असेल, पण तो कामावर ऑफिसला हजर नव्हता. पण तरी तुम्ही त्याच्याकडे कॅश सोपवली. ऑफिस प्रोसिजर प्रमाणे तुम्ही ती कॅश स्वतः सादर कर देऊन ती तिजोरी केली की नाही ह्याची खात्री करून घ्यायला हवी होती. पण तुम्ही खालीच उभे राहिला. अहो पण बऱ्याचदा असं करतो ऑफिशियल विश्वासावर. बॅगवरती पोहोचली, पण आता एक कवडी नव्हती. मग दाबोरी ती उघडली असेल आणि त्याची कॅश पडवली असेल. बॅगला लावलेलं कुलूप नव्हतं बाबा देशपांडे. आणि चावी फक्त दोघांकडेच असते, तुम्ही आणि साहेब. साहेबांनी बॅग उघडली तेव्हा ते जोरात ओरडले देशपांडे. अख्खं ऑफिस हजर होतं तेव्हा. सांगा लवकर सांगा कुठे ठेवले कॅश. देशपांडे, जेवढा लवकर कॅश ताब्यात मिळेल ना तेवढं तुम्हालाही बरं आणि आम्हालाही बरं. राणेसाहेब कॅश सापडली. काय रे जाधव, नोटांचे नंबर टिपून घ्या. सगळ्या नोटा मोजून घ्या. ऑफिसला फोन करा. मी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन येतो. मी येईपर्यंत कुठे जायचं नाही. कळलं ना? जाधव, याच्यावर लक्ष ठेवा. शिंदे, गाडी काढा. तू कुठं निघालीस? कुठेही. तुला काय त्याच्याशी? मी साथी आहे कायमची. अजून प्लीज तू घर सोडून जाऊ नकोस. आपण यातून बाहेर काढू.
आलो म्हणून मी नवरा आहे तुझा. हात लावू नकोस रे. मला नाही आवडत तुझा तो उंगळपणा, तो हिडी स्पर्श. तू पण मला चोर समजतेस का? प्लीज मला समजून घे. काय समजून घेऊ? काय समजून घेऊ सांग ना. आजपर्यंत सगळं समजूनच घेत होते मी आणि म्हणूनच चाललंय. पण मला अडवायचा प्रयत्न देखील करू नकोस. मी काय सांगतेय ते लक्ष देऊ नये. मी तुला घटस्फोट देणार आहे. अनु कागद तुझ्याकडे सहीला येईलच. अगं 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 अनु पण तू राहणार कुठे? तुला आणि मला दोघांना या जगात कोणी नाही ग. प्लीज असं नको करू. मी देशमुख बरोबर राहायचं ठरवलंय. कोण? देशमुख माझे बॉस. म्हणजे तो माझ अनु. ते पैसे खातात असंच ना, पण पकडले जात नाही. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. तुला हे कसं सांगायचं ना, तेच मुळी मला कळत नव्हतं. पण तूच संधी दिलीस, त्यामुळे माझा मार्ग आता सुलभ आहे. सो मिस्टर देशपांडे चोर आहेत की नाही याच्याशी मला काही एक कर्तव्य नाही. अनु अनु तुझं त्यांच्यावर प्रेम आहे? हो, आमचे संबंधही आहेत. ओरडू नकोस. जे सुख तू देऊ शकत नाहीस ना, त्यावर तुला काही एक अधिकार नाही. अनु प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मी जाणार. घटस्फोटाची नोटीसही पाठवणार आणि हो, त्यात कारण देखील लिहिणार. होय, तेच कारण. कळू देत जरा लोकांना की हा निर्मिती क्षमतेलावरथ माणूस म्हणून काही बसवू शकत नाही. अनु 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 काय लेखक, कसं काय चाललंय? काय चाललंय? काय वाट लागली माझी. बायको सोडून गेली मला. चोरीचा आळा आलाय माझ्यावर. नोकरी पण गेली आहे माझी. पोलीस कोणत्याही क्षणी घरी येऊ शकतील. अरे मग अनुभव हवे होते ना तुला. म्हणजे हे सगळं तू घडवून आणलंस? अर्थात. अरे तूच म्हणाला होतास ना मला जबरदस्त अनुभव हवेत म्हणून. आयुष्य हलवणारे. अरे पण यात माझा बळी गेला ना. त्याला मी काय करणार? मी माझं काम केले. भयंकर आहेस तू. अरे अशा नाही एखाद्याला आयुष्यातून उठवशील तू. मग काय करणार आहेस? मारणार आहेस मला? हा? खून करणार माझा? काही सुद्धा. अरे जा, खून करायला सुद्धा अंगात धमक लागतो. आहे माझ्यात. दाखवून देईन तुला. अरे जा रे.
काय हा? काय बघू काय हे बघ मी चिडलं ना तर मी खून सुद्धा करू शकतो. अरे जा फोन करायला सुद्धा अंगात गट्स लागतात. बाहेर माझ्या मग दाखव ना. हे बघ तू मला प्रवोक करू नकोस हा. काय मी काय हा? हे बघ मी काय अरे काय अरे जा काय खोत तुझ्या अंगात काय झालं. पोलीस स्टेशन. मी राम देशपांडे बोलतोय. तीन मंगलम ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व. माझ्या हातून खून झाला आहे. हो 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 मी पूर्णपणे शुद्धीत बोलतो. हो 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 या तुम्ही. हो हो अरे तू जिवंत कसा? मी आता माझ्या हातांनी तुला मारलं ना. मला मारलंस, मला ठार केलंस केव्हा? अरे असं काय करतोय? अगदी आता तुझ्या घड्यात वाजलेत किती बघ जरा. अरे भानावर ये. मी तुला म्हटलं नव्हतं का मी प्रतिभा दिग्दर्शकीय, मला स्वतःच असं देह स्वरूप नाही, त्यामुळे मला मृत्यू देखील नाही.
मी समजलो नाही. म्हणजे आता तू जे काही पाहिलंस, जे काही अनुभवलं, तो एक खास होता, एक भ्रम. या प्रसंगानुभवासाठी मी तुझी फक्त 20 मिनिटं घेतली. म्हणजे अरे म्हणजे तुझी बायको ऑफिसलाच गेली, तुझी नोकरी वगैरे काही गेलेली नाही. हवं तर बाहेर जाऊन खात्री करून घे. अरे 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 म्हणजे यू आर ग्रेट. अरे अरे मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघालास? चल येतो मी. कुठे? यदा यदा ही लेखनच ग्लानिर्भवती स्टेजवर अभ्युत्थानं नाटकस्य संभवामि क्षणे क्षणे. चल येऊ. मग पुन्हा केव्हा भेटणार? अरे मी तुझ्यातच आहे आणि तूही माझ्यातच आहेस. तुझ्यातला मीला जेव्हा माझ्यातल्या तूची जाणीव होईल ना, तेव्हा तुझ्यातला मी आणि माझ्यातल्या तूची भेट होतच राहील. चल येतो मी. मग आता तरी एकांकिका लिहिणार ना? लिहिणार म्हणजे अगदी लिहिणार आणि बक्षीसही मिळवून दाखवणार. हो. बेस्ट ऑफ लक. हो. हे काय इन्स्पेक्टर, काय झालं? आपण कोण? मी मिसेस देशपांडे. मिसेस देशपांडे, तुमच्या मिस्टरांनी खून केलं. काय? अनु 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 मी राम देशपांडे बोलतो. ते मंगल कॉम्प्लेक्स कांदिवली